जय हरी शेतकरी मंडळींनो, ई पीक पाहणीबाबत महसूल विभागाने एक महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे. कारण आता या ई पीक पाहणीची 100% पडताळणी होणार आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक ही शेतकऱ्याला परवडणारी नाही. एक लक्षात घ्या. मग पीक विमा भरला नाही, मग ई पीक पाहणी करावंच लागेल का? आता एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. ही ई पीक पाहणी म्हणजे ज्यानं पीक विमा भरलाय त्यानंच करावी अशातला भाग नाही. आता तुम्ही पाहत असताल यावर्षी अल्निनोचं सावट आहे आणि जर आपल्या शेताच्या जे काही पिकं असतील त्याची जर आपण नोंद 7/12वर केली नाही आणि पुढं जर कदाचित काही नुकसान भरपाई असेल, दुष्काळ पडलाय म्हणून शासनाकडून काही नुकसान भरपाई असेल, अशी जर देण्याचा प्रयत्न झाला तर आपण त्यामध्ये पात्र होणार नाहीत. यासाठी एक आणि महत्त्वाचं, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल त्यांच्यासाठी सुद्धा, ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा, ज्यांना महाडीबीटीच्या योजनाचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही ई पीक पाहणी करणं महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा याच्यातला लक्षात घ्या की आता राज्य सरकारच्या महसूल विभागानं सुद्धा यामध्ये 100% पडताळणी केल्याशिवाय त्याची नोंद 7/12 होणार नाही. आणि ती नोंद कशा प्रकारे होणार आणि जर शेतकऱ्यांची नोंद चुकीची झाली तर त्या शेतकऱ्यांना काय करावं लागणार की जेणेकरून त्यांची नोंद ही बरोबर करून घ्यावं लागेल. आता तुम्ही पाहिलं असेल तर याच्या अगोदर काय होतं, शेतकऱ्यांनी स्वतः ई पीक पाहणी करणं गरजेचं होतं. त्याच्यासाठी शेतकऱ्याला 45 दिवसाचा वेळसुद्धा देण्यात येत होता आणि त्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची असेल, बोर लावायचा असेल, विहीर लावायची असेल, वावरातले धुऱ्यावरले झाडं लावायचे असतील, वावरातली पडीक जमीन लावायची असेल, त्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी नोंद केली, जे शेतकरी राहिले मग त्यांची सहाय्यकाच्या माध्यमातून होत होती. मात्र आता राज्य सरकारनं काय निर्णय घेतला यामध्ये की DCS-MS ॲपच्या माध्यमातून आता सहाय्यकच नोंदणी करणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तो सहाय्यक 1500 शेतकऱ्यामध्ये एक राहणार आहे. त्याच्यामुळे त्यालाही जास्त वेळ मिळणार नाही. त्यामुळे जबाबदारी शेतकऱ्याची वाढलेली की आपली नोंद कशी लावून घेता येईल. कारण जर शेतकऱ्यानं पीक विमा भरला असेल, नोंदीमध्ये तफावत असेल, पीक विमा मिळणार नाही. जर आपण शेतामध्ये सोयाबीन पेरलेलं आहे, कापूस पेरलेला आहे तर कापसाला नुकसान भरपाई जास्त मिळत असती. आपली नोंद सोयाबीनचीच झाली. उद्या जर समजा या अल्निनोच्या सावटामुळं राज्य सरकारनं निर्णय घेतला की बा दुष्काळजन्य परिस्थिती आहे, शेतकऱ्याला मदत करायची आणि मग जर मदत देण्याचा निर्णय झाला तर आपल्याला मदत मिळेल सोयाबीनच्या हिशोबानं. आपला कापसाला जास्त खर्च झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला जर समजा महाडीबीटीच्या माध्यमातून काही योजनाचा लाभ घ्यायचा असेल तर तो लाभ घेतेवेळेससुद्धा आपल्याला अडचणी येणार आहेत. कारण आता जी काही आपली 7/12 असेल, ई पीक पाहणी असेल, हे ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून, त्यामुळं आपल्याला ही नोंद कशी होणार आहे, कशी घ्यायची हे फार महत्त्वाचं आहे. आता एक लक्षात घ्या, जे काही सहाय्यक आहेत, सहाय्यकच्या ॲपला सुद्धा बऱ्याच अडचणी आल्यात. कारण त्यांनी तिथं 10 ते 15 शेतकऱ्याची नोंदणी केल्याच्या नंतर त्या सहाय्यकाला स्वतःला पुन्हा तिथं फेस ऑथेंटिफिकेशन करून व्हेरीफाय करायचं आहे. आणि महत्त्वाचं, ती नोंद घेते वेळेस त्या शेतात जाऊन नोंद घ्यायची. आता काही जण म्हणालेत आपण पीक विमा भरला नाही मग आपल्याला काय गरज आहे. पण जरी पीक विमा भरलेला नसेल, उद्या नुकसान भरपाई मिळण्याची वेळ आली तर आपल्याला पाहिजे तेवढी नुकसान भरपाई मिळत नाही. आपल्याला पीक कर्ज घ्यायचं असेल तर आपल्याला पीक कर्ज कमी प्रमाणात मिळतं. आणि याहूनही महत्त्वाची गोष्ट की जे आपल्या ऑनलाईन 7/12 आहेत यामध्ये आपली नोंद असणं गरजेचं आहे. कारण ही डिजिटल पद्धतीने 3 वर्ष नोंद आपल्या 7/12वर राहणार आहे. या माध्यमातून ज्या काही योजना असतील याचा सगळा जे लाभ घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला ही नोंद करणं गरजेचं आहे. आता पहिली गोष्ट, शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, सहाय्यक आपला जो कोण आहे तो बघायचा. माहीत नसेल तुम्हाला, तलाठ्याला फोन लावायचा, तलाठ्याकडून त्या सहाय्यकाचा नंबर घ्यायचा, त्याच्याकडून व्यवस्थित ज्यांनी पीक विमा भरला त्यांनी पीक विम्याच्या पद्धतीनं त्याच्यावर नोंद करून घ्यायची. तुम्हाला विहीर लावायची असेल, बोर लावायचा असेल, शेतातले जे काही झाडं असतील, धुऱ्यावरले ते झाडं लावायचे असतील, शेतात घर असेल, काही पडीक जमीन असेल, याची सगळी नोंद त्या सहाय्यकाकडून लावून घ्यायची. आता सहाय्यकानं नोंद लावल्याच्या नंतर याची 100% पडताळणी हे तलाठी करणार आहेत की ही नोंद बरोबर आहे का. आता तसं पाहिलं तर एका तलाठ्यामागं 5-5, 7-7 गाव आहेत.
ते काय लय मना भावातून 100% पडताळणी करणार नाहीत. त्यानं जी नोंद केली ती व्हेरीफाय करणार आणि तशीच नोंद 7/12वर येणार आहे. त्याच्यामुळे जबाबदारी शेतकऱ्याची की सहाय्यकाकडून आपली नोंद बरोबर करून घ्यायची, कारण तलाठी तशाला तशीच करणार आणि त्याच्यात समजा 7/12वर नोंद तुमची चुकीची झाली असं तुम्हाला आढळलं आणि ती जर बरोबर करून घ्यायची असेल तर मग तुम्हाला मंडळ अधिकाऱ्याला अर्ज करावा लागणार. त्यानंतर मंडळ अधिकारी तुमचा शेतात येऊन स्पॉट पंचनामा करणार आणि पंचनामा झाल्याच्या नंतर मग 7/12वर नोंद येणार. पण मला काय वाटतंय, एवढ्या भानगडी करण्यापेक्षा आपण सहाय्यकाकडूनच व्यवस्थित नोंद करून घ्यायची. आता ज्याच्यात काही लोक म्हणतात की सहाय्यक 50-100 रुपये मागायलेत, तर त्याला तसं पैसे द्यायची गरज नाही, कारण त्यांना मानधन हे कृषी विभागाच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यांना ते मानधन दिल्यामुळं त्याला एक्स्ट्रा पैसे देण्याची गरज नाही. जर असे पैसे मागित असतील तर त्याची रीतसर तक्रार आपण तहसीलदार, तलाठी, मंडळाधिकारी यांच्याकडे करू शकतो. त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या जे जे काही पिकं असतील त्या पिकांची व्यवस्थित नोंद करून घेणं गरजेचं आहे. कारण पडताळणी जरी झाली, पडताळणी व्हायली म्हणजे आपलं लय बरोबरच होणार आहे अशातला भाग नाही. जशी सहाय्यकानं नोंदवली तशी तलाठी तिकडं नोंदवणार आणि तशीच नोंद 7/12वर येणार. याच्यात नुकसान शेतकऱ्याचं होणार आहे, कारण पुढं आपल्याला बऱ्याच योजनांचा लाभ हा 7/12च्या पीक नोंदीवरून मिळत असतो. याचा महत्त्वाचा विचार करणं शेतकऱ्याची गरज आहे. अशी ही महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी बाबतची माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली तेवढं नक्कीच कमेंट करा आणि याबाबत पुन्हा काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारा. आपण त्याबद्दल नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करू. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा.